बाळा, तू तुझ्या भविष्याची इतकी काळजी चिंता करत जाऊ नकोस. कारण तुम्ही तुमच्या भविष्याच्या काळजीमुळे तुमचा वर्तमानच जगायचे तुम्ही विसरून गेलेला आहात. उद्या काय होईल, माझे नशीब कधी बदलेल, माझी वेळ कधी येईल, या गोष्टीचाच तुम्ही सतत विचार करत आहात. ज्याच्या हातात आजचा दिवस नाही, त्याच्या हातात उद्याचा दिवस कसा काय येणार. त्यामुळेच आम्ही तुला सांगत आहोत, तू फक्त तुझ्या वर्तमानाला सुधार. तुझे भविष्य आम्ही स्वतः सुंदर करून देऊ. बाळा, तुला वाटतंय की एक दिवस अचानक सगळं बदलेल, पण बदल हा अचानक कधीच होत नसतो. तो दररोज घेतलेल्या छोट्या छोट्या योग्य निर्णयामुळे घडतो. आज तू जर तुझे मन शांत ठेवलेस, आज तू मेहनत केलीस, आज तू कोणाचे वाईट केले नाहीस, आज जर तू तुझ्या स्वतःवर विश्वास ठेवलास, तर तुझे भविष्य आजपासूनच घडायला सुरुवात झालेली आहे, हे तू समजून जा. बाळा, तू भूतकाळाच्या जखमा घेऊन वर्तमानात जगत आहेस. ज्याने तुला दुखावले, ज्याने तुझा विश्वास तोडला, ज्याने तुला कमी लेखले, त्यांच्या आठवणींमध्ये तुम्ही आजही अडकून बसलेला आहात. घडून गेलेला भूतकाळ तुम्ही बदलू शकत नाही. मग जे तुम्ही बदलू शकत नाही, त्यासाठी आजचा मोलाचा दिवस का तुम्ही वाया घालवत आहात. बाळा, तुझ्या आयुष्यातील प्रत्येक सकाळ ही आमच्याकडून तुला मिळालेली नवीन संधी आहे. काल जे चुकले ते आज सुधार. काल जे राहिले ते आज पूर्ण कर. काल जे हरवले त्याची चिंता सोडून दे. बाळा, तुला जर तुझे भविष्य सुंदर घडवायचे असेल, तर आजची तुझी सवय बदल. आजचा तुझा विचार बदल. आजचे तुझे कर्म बदल. कारण आजचे कर्मच उद्याचे भाग्य असते, हे लक्षात ठेव. आम्ही पाहत आहोत तू मेहनत करत आहेस, पण तुझे मन मात्र सतत भीतीने भरलेले आहे. जर अपयश आले तर, जर माझे काहीच झाले नाही तर, या भीतीमुळे तू आतून कमकुवत बनत आहेस. भीतीमध्ये जगणारा माणूस संधी त्याच्या समोर असतानाही तिला ओळखू शकत नाही. बाळा, आम्ही तुझ्या पाठीशी असताना कशाला तू घाबरत आहेस? का चिंता काळजी करून स्वतःला त्रास करून घेत आहेस? तू तुझे काम प्रामाणिकपणे करत राहा. योग्य वेळ आल्यावर तुझ्या आयुष्यातील प्रत्येक दार आम्ही स्वतः उघडू. तू काळजी करू नकोस. फुलाला उद्याची चिंता नसते, ते आज फुलते. नदीला समुद्राची चिंता नसते, ती आज वाहते. सूर्याला उद्याचा विचार नसतो, तो आज प्रकाश देतो. मग तूच काय एवढे उद्याच्या काळजीमध्ये जगत आहेस? बाळा, तुला जर तुझे वर्तमान सुंदर बनवायचे असेल, तर या 5 गोष्टी तू कायम लक्षात ठेव. पहिली म्हणजे तुझ्या सकाळची सुरुवात आमच्या नामस्मरणाने कर. दुसरे म्हणजे प्रत्येक काम अगदी मनापासून कर. तिसरे म्हणजे कोणाचेही वाईट तू चिंतू नकोस. चौथे, स्वतःवर विश्वास ठेव. आणि 5वे, जे आहे त्याबद्दल नेहमी कृतज्ञ राहा. ही 5 पावले तुला अशा ठिकाणी घेऊन जातील जिथे आज तू कल्पनाही करू शकत नाहीस. बाळा, तुम्ही सतत म्हणता, स्वामी, माझ्याकडे काहीच नाही. पण तुझ्याकडे खूप अनमोल असा श्वास आहे. तुझ्याकडे प्रयत्न करण्याची ताकद आहे. तुझ्याकडे श्रद्धा आहे. म्हणजेच तुझ्याकडे सर्व काही आहे. त्यामुळे माझ्याकडे काहीच नाही असे तू म्हणू नकोस. तुझ्याकडे आमची साथ आहे, हे लक्षात ठेव. बाळा, तुझ्या आयुष्यात उशीर झाला आहे, पण अंधार कायमचा नाही. पहाट येण्यासाठी रात्र संपवावी लागते.
तसेच तुझ्या आनंदासाठी हा कठीण काळही संपत आला आहे. आम्ही तुझ्यासाठी अशा वाटा तयार करत आहोत ज्या तुला दिसत नाहीत, पण तुझ्यासाठी सर्व गोष्टी तयार होत आहेत. तू फक्त घाई करू नकोस, आमच्यावर पूर्ण विश्वास ठेव. ज्या वेळेस तुझी वेळ येईल तेव्हा तू मागे वळून पाहशील, तेव्हा तुला समजेल की जे काही तुझ्या आयुष्यात घडले ते तुझ्या भल्यासाठीच घडले. त्यामुळे आजपासून तू एक निर्णय घे. भविष्याची चिंता कर, पण अतिचिंता कधीच करू नकोस. तू फक्त तुझ्या वर्तमानावर जास्त लक्ष दे. तुझ्या वर्तमानात जास्त काम कर. स्वतःत बदल कर. तुझ्या सवयी बदल. नेहमी कृतज्ञ राहा. तुझ्या मनातील भीती सोड आणि विश्वास ठेव. आम्ही तुला वचन देतो, जर तू आज स्वतःला सुधारलेस तर उद्या तुझे आयुष्य इतके सुंदर होईल की तुझ्या डोळ्यातून आनंदाश्रू येतील. जे लोक तुला आज कमी समजतात तेच उद्या तुझ्या यशाचे कौतुक करतील. म्हणून बाळा, आजपासून प्रत्येक दिवस तू तुझ्या स्वतःला सांग, मी वर्तमानात जगणार, मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आणि माझे भविष्य स्वामींवर सोपवणार. बाळा, तू काळजी करू नकोस. तुझी ही आई नेहमी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या प्रत्येक पावलांसोबत आहे. तुझे एकही चांगले कर्म वाया जाणार नाही. तू काळजी करू नकोस. योग्य वेळ आली की तुझ्या आयुष्याला असे सुंदर वळण येईल, तेव्हा तू म्हणशील, स्वामींनी माझे संपूर्ण आयुष्य बदलून टाकले. तू फक्त तुझ्या वर्तमानाला सुधार. तुझे भविष्य आपोआप सुंदर होईल. विश्वास ठेव. बाळा, तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळांनो, तुम्ही आज जे जीवन जगत आहात ते तुमच्या कालच्या विचारांचे आणि तुमच्या कालच्या कर्मांची फळे आहेत. आणि उद्या जे जीवन तुमच्या वाट्याला येणार आहे ते तुम्ही आज काय करत आहात, कसे वागत आहात यावर ठरणार आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला जर तुमचा उद्या चांगला करायचा असेल तर आज चांगले कर्म करा, चांगले वागा, मेहनत करा, परिश्रम करा. तुम्हाला जर तुमचे भविष्य बदलायचे असेल तर तुमचा वर्तमान बदला. बाळा, तुम्ही आम्हाला अनेकदा म्हणता, स्वामी माझे नशीबच खराब आहे. पण आम्हाला पहिला तू एक गोष्ट सांग की तू तुझ्या स्वतःवर विश्वास ठेवायला सुरुवात केली आहेस का? तू रोज स्वतःला सकारात्मक शब्द बोलत आहेस का? तुझ्या मनातील भीती तू आमच्या चरणांवर ठेवत आहेस का? जर नाही तर ते आधी कर. कारण तुझे मन तू जर जिंकलेस तर अर्धी लढाई तू इथेच जिंकशील. बाळा, जगातील अनेक लोक तुला सल्ले देतील. कोणी म्हणेल हे कर, कोणी म्हणेल ते कर, पण आमचा सल्ला एकच आहे. तुझ्या मनाला तू शांत ठेव आणि तुझ्या कर्माला प्रामाणिक ठेव. लोक काय बोलतात यापेक्षा तुझे अंतःकरण तुला काय सांगत आहे हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे तुझ्या मनाचा तू आवाज ऐक. यानेच तुझे कल्याण होईल. वेळ प्रत्येकाची बदलते. आज ज्यांच्याकडे सर्व काही आहे उद्या कदाचित त्यांच्याकडे काहीच नसेल, आणि ज्यांच्याकडे आज काहीच नाही उद्या त्यांच्याकडे सर्व काही असू शकते. म्हणून परिस्थितीवर नाही तर आमच्यावर, तुझ्या स्वतःवर तू विश्वास ठेव. ज्याचा त्याच्या परमेश्वरावर, त्याच्या स्वतःवर पूर्ण विश्वास असतो त्याची परिस्थिती त्याचे काहीच वाईट करू शकत नाही. त्याच्या मनातील सर्व स्वप्ने पूर्ण होतातच, त्याची परिस्थिती ही बदलते. बाळा, आम्ही तुझ्यासाठी अशा संधी निर्माण करत आहोत ज्या तुला अजून दिसत नाहीत. कधी कधी आम्ही तुला थांबवतो कारण पुढचा रस्ता तुझ्यासाठी सुरक्षित नसतो.
कधीकधी आम्ही उशीर करतो कारण योग्य वेळ अजून आलेली नसते. आमचा प्रत्येक उशीर हा तुझ्या भल्यासाठीच असतो. बाळा, तुझ्या आयुष्यात जे लोक आले त्यांनी तुला काहीतरी शिकवले. ज्यांनी तुला प्रेम दिले त्यांनी तुला माणुसकी शिकवली. ज्यांनी तुला धोका दिला त्यांनी तुला सावध राहायला शिकवले. ज्यांनी तुझी साथ सोडली त्यांनी तुला स्वतःच्या पायांवर उभे राहायला शिकवले. त्यामुळेच कोणाबद्दलही तू तुझ्या मनात द्वेष ठेवू नकोस. राग, मत्सर, सूड आणि चिंता हे 4 चोर आहेत. ते तुझा आनंद, तुझी ऊर्जा आणि तुझी प्रगती चोरत आहेत. त्यामुळे आजच त्यांना तू आमच्या चरणांवर अर्पण कर. तुझे कल्याण होईल. तुझे अस्वस्थ मन शांत होईल. तुला नवीन रस्ता दिसू लागेल. बाळा, दररोज स्वतःला एक प्रश्न विचार. आज मी कालपेक्षा चांगला झालो आहे का? जर याचे उत्तर हो असेल तर तू समजून जा की तू योग्य मार्गावर आहेस. बाळा, तुझ्या घरात सुख येईल. तुझ्या कामात तुला यश मिळेल. तुझ्या नात्यांमध्ये प्रेम वाढेल. पण त्यासाठी तुझ्या मनात श्रद्धा आणि संयम तू कायम ठेव. आम्ही तुझा हात कधीच सोडणार नाही. तुला वाटते तुम्ही एकटेच चाललेला आहात, पण तुझ्या प्रत्येक पावलांसोबत आमचीही पावले आहेत, हे लक्षात ठेव. तू कोणतीच काळजी करू नकोस. तू फक्त पूर्ण विश्वासाने पुढे चालत राहा. तुझ्यासाठी रस्ता आम्ही स्वतः करत आहोत. फक्त तू तुझ्या भूतकाळाचा पश्चाताप करणे सोडून दे. तुझ्या भविष्याची भीती सोडू दे. फक्त आजचा दिवस आमच्या नावाने प्रामाणिकपणे आणि आनंदाने जग. जर तू असे केलेस तर आम्ही तुला अशा उंचीवर घेऊन जाऊ जेथून मागे वळून पाहताना तू फक्त एकच म्हणशील, स्वामी तुमच्यावर ठेवलेला विश्वास कधीच व्यर्थ गेला नाही. बाळा, तुझ्या प्रत्येक अश्रूंचे हसू करायचे काम आमचे आहे. तुझ्या प्रत्येक अंधारात प्रकाश आणायचे काम आमचे आहे. आणि तुझे भविष्य सुंदर बनवायचे कामही आमचे आहे. तू फक्त तुझ्या वर्तमानावर लक्ष दे. तुझ्या चुकीच्या सवयी तू सोडून दे. स्वतः चांगले बदल कर. प्रामाणिकपणे पूर्ण मनापासून तुझे काम कर. स्वतःवर पूर्ण विश्वास ठेव आणि बाकी सर्व तू आमच्यावर सोड. तू फक्त तुझ्या वर्तमानाला सुधार. तुझे भविष्य आपोआप सुंदर बनेल. काळजी करू नकोस. विश्वास ठेव. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली, त्यांच्या आयुष्याला नवीन दिशा मिळाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा आणि स्वामींच्या आशीर्वादाने तुमचे जीवन सुखी, शांत, समाधानी आणि यशस्वी बनावे. तुमची सर्व स्वप्ने पूर्ण व्हावी हीच स्वामींचरणी प्रार्थना करते. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.